काय आहे काय? हे बघा. तुम्हाला मी डिफेक्टिव्ह प्रोडक्ट पोच केलेलं आहे. ठीक आहे. तिथे ऑफिस देतो. हां मग तुला जमा करतो म्हटलं. हो. तुला पण जायचंय? आता ह्याचा आम्हाला फीडबॅक कधीपर्यंत मिळेल? हां ते साहेब लोक पुन्हा ज्यांनी तुम्ही मेल केलं हां ठीक आहे. माझं काम फक्त घेऊन पिकअप करायचं आहे. ठीक आहे चालेल. आपण दिलेलं आहे. पण ह्याचा आम्हाला हे बघा, हे आम्ही ह्याच्यासाठी नाही केलं आहे. आम्हाला हे आम्ही आता परचेस केला, संतूर साबणच परचेस केला आम्ही बऱ्याच वर्षापासून. संतूर साबण मला ते साहेबांनी मला पकड ना. केली ना. नाही, कारण की काय माहिती आहे आम्हाला हे नको. आम्ही दोघे आले पाहिजे तर ह्याच्यात. आम्हाला हे नको आहे. आम्ही हे का दिलं. आता मी काल परचेस केलं सामान, त्याच्यामध्ये संतूर साबण पण मागवलं आम्ही बऱ्याच वर्षापासून मागवतो. आम्हाला हे नको आहे. आम्हाला काय झालं आहे की काही गळ्यावर वगैरे पटकन आपण साबण काय अलगद नाही लावत, भरपूर प्रेशरनेच लावतो आंघोळ करताना. पटकन नसवर वगैरे गेलंच नाही. आम्हाला हे नको आहे. आम्हाला त्याचं म्हणजे मोठं म्हणजे आम्हाला फीडबॅक पाहिजे. हे नको आहे आम्हाला. हे आम्ही पण घेऊ शकतो. तसं तुम्ही कळवा तिकडे ऑफिसला. माझं काम आहे ते मला साहेबांनी सांगितलं ते कर. हो बरोबर आहे ते. तुम्ही तुमचं काम करताय. मी तुमच्या कामाबद्दल काहीच शंका नाही करत. पण कसं आता ते त्या साहेबांना पण कळायला पाहिजे की त्यांचा मुलगा लावतोय समजा साबण आणि त्यांच्या मुलाच्या जीवावर घेतलं असतं. मग काय चालेल तुमचं काय चालेल? जरा माणसांनी हवा ना. मला तर ते साबण मला साबण मॅडम दिलं आहे. ते दिलं ना तुम्ही ते साबण ते नको आहे. आम्ही काय साबण पाहिजे म्हणून नाही केलं. आम्ही तेच मागवले. आता पण तेच मागवले. बॉडीवॉश पण हां नाही, काहीच नको आम्हाला. काही नको. हो ते आम्ही पण विकत घेऊ शकतो. नाही नाही बरोबर आहे त्यांचं पण. लागलं असतं तर किती महाग पडलं असतं. हा पण आमचा साबण काय घ्यायला मी तर सांगतो तुम्ही वर्षभराचा दिला तरी नको. बरोबर. हो. आणि काल मी सामान ऑर्डर केलं ना, त्याच्यामध्ये पण संतूर साबणच मागवला आंघोळीसाठी. हॅलो हां बोला. आता तुम्हाला डिफेक्टिव्ह पीस मी दिलेलं आहे बघा. माझं पण स्वतःचं साडीचं दुकान आहे. त्याच्यामुळे मी कस्टमरला पैसे परत नाही करत आणि किंवा दुसरी साडी देत नाही. मी कंपनीला कळवते ती. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण कंपनीला कळवा. बघा हा आहे नाही कसं माहिती आहे, हा जिवे बेचण्याचा हा हे होता. आता काल मी सामान परचेस केलं पाहिजे तर तुम्हाला त्याची लिस्ट पाठवतो. त्याच्यामध्ये पण संतूर साबणच मागवला. मी वर्षानुवर्ष झालं संतूर साबणच यूज करतो. आणि दुसरं कुठलाच साबण मी गावी जाताना पण संतूर साबणच घेऊन जातो. पकडणं पिल्लू पकडणं अजून हात दुखतो. नाही हे बघा, थांब, बस, आम्ही पण ऑलिम्पिक परचेस करू शकतो. आमची एवढी काय वाईट परिस्थिती नाही की तुम्ही आम्हाला ते नाही आम्ही नाही. हे बघा आम्ही अजून कन्झ्युमर फोरमला पण कंप्लेंट दिलेली नाही. मग ते नाही. हे बघा हे तुम्ही आमच्या ह्याच्यावर निवारण दिलं ना ह्या केसवर, त्याच्यानंतर आम्ही स्वखुशीने घेऊ. पण आता नाही घेणार. कारण की हे असं होणार ना, ते लाच घेतल्यासाठी होईल. हे मला तसं नाही करायचं. मी तुम्हाला तेच सांगते, संतूरवरनं आमचा विश्वास उडालेला नाही आहे. मी असं नाही सांगत की चांगला प्रोडक्ट नाही आहे. मी वर्षानुवर्ष झालं तोच प्रोडक्ट यूज करते. काल पण सामान मागवलं जेप्टोवरून. त्याच्यावरून पण मी संतूरचे 4 पॅकचं हे मागवलं. त्याच्याबद्दल काहीच कंप्लेंट नाही. आता एक तुम्हाला एक साधं उदाहरण देते. मला एक सांगा, आपण साबण जेव्हा आंघोळीला वापरतो तेव्हा तो घासून लावतो. शॉपमध्ये ॲडमध्ये दाखवतात तसंच आपण साबण लावत नाही. आता एक
तुमच्या घरात कोण कोण असेल, तुमची आई बोला, तुमची मुलगी बोला, किंवा पटकन लागलं साबण, नसेवरच लागला तो तास, मग काय करायचं त्याला सांगा मला. ह्याच्यावर निवारण पाहिजे. मला आता तुम्ही वर्षभराचा जरी हँडपड दिला ना तरी काही नको, मला ह्याच्यावर काय तो रिझल्ट पाहिजे. तुम्ही मला रिझल्ट द्या, त्याच्यानंतर तुम्ही मला हँडपड आणून द्या, मी नक्की देईन. परत तर रिझल्ट मिळत नाही मी काय करू? आणि ही फार मोठी गोष्ट आहे. हे जे होत आहे ना हे फार हे असं आता संतूर सांगितलं म्हणजे ब्रँड आहे आणि त्याच्यानंतर संतूरचा जर प्रोडक्ट असा निघतो आता एकामध्ये निघालाय. हो आणि तुम्ही करोडो कंपनीमध्ये करोडो साबण बनतात, असं पण नाही की एकच बनतो. हा क्वालिटीवर प्रश्न उचलला जातो की नाही. आम्ही आता तिथपर्यंत आम्ही माझ्या हजबंडने मेल केला, त्याच्यावर काही रिप्लाय नाही आला, पण त्यांनी जेव्हा ट्विटरवर टाकला तेव्हाच तो आम्हाला रिप्लाय आला. मग आम्हाला याच्यावर लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे, नाहीतर मग आम्ही कंझ्युमर फोरमला कंप्लेंट करू. आपलं नाव काय सर? हां सॉरी, जयसिंग जाधव. ठीक आहे. ओके.